तुला काय बोललो आणि तू कोणाला येऊन विचारलं? कोण आहे मॅनेजर? तुला नाही कोण बोललं? तू कोणाला विचारलं? आणि हे तुला ह्यांना पण विचारलं? हे तुला काय बोलले? काय बोलला तुम्ही? मराठी गाणी मराठी लागत नाही बोललं. काही थीम्स आहे ते लँग्वेज ते कस्टमरसाठी फिरून जाऊ शकतो असं काय? मग ते तुम्ही हा येऊन आम्हाला फक्त एवढंच बोलला की मराठी गाणी आम्ही इथे लावू शकत नाही. तर हे योग्य आहे का? नाही ना. मग तुम्ही लावू शकता ना, तुम्ही लावा. मराठी गाणी तुम्ही लावा. नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी मॅकडॉनल्ड्सला आलेलो दादरला. तर इथे मुंबईमध्ये राहतात, त्यांना माहिती आहे की स्टार मॉलमध्ये दादरला मॅकडॉनल्ड्स गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आणि कसं आहे मित्रांनो, आम्ही गेल्या 8-10 वर्षात ह्याच मॅगडीमध्ये येतोय आणि आमची शाळा पण हिंदू कॉलनी. आमची शाळा होती आमची हिंदू कॉलनीमध्ये. इथे आम्ही तिथे शिकलो. शाळेत असल्यापासून आम्ही इथे येतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज बऱ्याच दिवसानंतर आलो. क्राऊडही कमी होता आणि अशी इच्छा होती की बोललो गर्दी पण नाही आहे, रिलॅक्समध्ये बसून इथे इच्छा झाली की मराठी गाणी ऐकूया. त्या संदर्भात आम्ही इथल्या एका कर्मचाऱ्याला सांगितलं की असं आहे, थोडं जमलं तर तुम्ही मराठी गाणी पण लावा. आणि ऑर्डर वगैरे दिल्यानंतर हे सगळं झालं, त्याला सांगितलं. तर तो त्याच्या मॅनेजरला विचारायला गेला. तर मॅनेजरनी त्यांना सांगितलं की आमच्या ह्या पॉलिसीमध्ये वगैरे बसत नाही. सर्वप्रथम एवढं सांगतो, आम्ही कोणत्या पक्षातले नाहीत ना, कोणता मी भाई आहे गुंडा, आम्ही कोणी नाही. आम्ही सर्वसामान्य माणूसच आहे, तिथले स्थानिक आहेत. माझा जन्म इथला, आम्ही सगळे इथेच जन्माला आलेलो आहोत. लहानपणापासून आम्ही इथेच राहतो. आणि जर आम्हाला जर समोरचा व्यक्ती येऊन बोलत असेल की इथे बाबा तुम्ही मराठी गाणी ऐकू शकत नाही, तुमच्या पॉलिसी नाहीत वगैरे असं तसं, तर आम्ही काय कोणत्या प्रकारची दमदाटी नाही केली, काय नाही केली. तर एकच मुद्दा मांडला की आम्ही जर इथे येतोय तर आम्ही कस्टमर आहे, तर कस्टमर आम्ही इथे येतोय आणि आमच्या ज्या नीड्स आहेत त्या तुम्ही सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. मग त्या पलीकडे तुमची पॉलिसी वगैरे कोणती गोष्ट अशी इथे मॅटर करत नाही. तर असं जे थोडंफार एक प्रकरण थोडं तापलं नाही, विषय तापला नाही, कारण आम्ही पण संयमाने घेतला. आणि जो मधला कर्मचारी होता तो पण देवाच्या कृपेने मराठीत निघाला. कुठला इथे म्हणजे मोठा वाद होता वाचला इथे. पण जे घडलं, असं जर समोरचा व्यक्ती येऊन बोलत असेल की हे आमच्या पॉलिसीमध्ये बसत नाही वगैरे अशा तशा इतर गोष्टी ज्या आहेत, तर अशा वेळी आम्हाला या पॉलिसी वगैरे मॅटर करत नाही. तुम्ही बघू शकता पुढे काय झालं आणि काय नाही. आणि आम्ही म्हणजे आमच्या शब्दाला मान दिला, आमच्या शब्दाला किंमत दिली. म्हणून जर तुमचं जर मॅनेजमेंट, मॅगडीचं जर मॅनेजमेंट जर बघत असेल तर तुम्ही थँकफुल बोलतो. हा जो दादरचा स्टाफ आहे हा खूप सपोर्टिव्ह आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे मी बोललो ना, ज्यावेळी मी लहान होतो, मला दाढी बिडी पण नव्हती, तेव्हापासून मी इथे येतो. आणि तेव्हापासून आजपर्यंत मला कधीच डिससॅटिस्फाय केलं नाही किंवा नाराज केलं नाही. या ठिकाणावरून नेहमी आम्हाला चांगल्या आमच्या आठवणी आहेत तिथल्या. म्हणून तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांवर पण काय हे करू नका. फक्त एकच गोष्ट आहे की जे असे अनेक परदेशी जे ब्रँड आहेत विदेशातून आलेले इथे आलं, पॉलिसी वगैरे असं काही नाही. समजलं? जर आम्ही महाराष्ट्रात राहतोय तर आम्हाला इथली गाणी, आम्हाला इथली भाषा, आम्हाला इथले कर्मचारी पाहिजे. संपला विषय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैसा बहुत ज्यादा है।